can take the लॅबचा फोटो परत ओके. टू आयडेंटिफाय or to study the types of reaction. You know the types of reaction? Types of reaction कोणते आहेत? मी एक नाव सांगतो. कॉम्बिनेशन रिएक्शन, डिस्प्लेसमेंट रिएक्शन, डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन, डिकम्पोजिशन रिएक्शन, then oxidation reaction, reduction, redox reaction. या सगळ्या आपण टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन. आता इथून पुढे हे पण रेकॉर्डिंग कर. इथून पुढे पिरियड आपल्याकडे कमी आहे. पोर्शन आपला लवकरच कव्हर होणार आहे. अजून त्याच्यातही काही कमी होईल. कमी झालेला तुम्हाला 25% पाठवलेला आहे. तो काय फार त्याच्यामध्ये रिड्युसिंग झालेला नाही आहे. पण आता परत त्यांचे विचाराधीन आहे. अजून काही पोर्शन कमी होईल. तर कोणता होईल सांगता येत नाही. पण आता परीक्षेची तयारी करायची आहे. तर आता तुम्ही आम्ही भेटणं दुर्मिळ योग आहे. असाच दिवसाआड आले किंवा 15-31 नंतर तुम्ही आला तर आपण घेणार, ते फास्ट घेणार. जो टॉपिक झाला आहे त्याच्यावर ओरली चर्चा करणार. म्हणून आता अभ्यास करताना मी ज्या सायन्सच्या व्हिडिओज तुम्हाला पाठवल्या आहेत त्या किरपेकर काहीतरी असेल त्या मॅडमचं नाव आहे. त्यांची लिंक तुम्हाला परत पाठवेल मी. अलिशा. हां. तर त्या लिंकवर जाऊन पहिल्यापासूनचे व्हिडिओ, माझे काही व्हिडिओ आहेत ते आपण अभ्यास करताना नोटबुक समोर ठेवून त्याच्यावर बघा. मी आता एक परवाचा एक व्हिडिओ टाकताना 12-13 प्रश्न टाकले. तो व्हिडिओ ऐकून त्याच्यावरचे प्रश्न टाकले. तुम्ही आता अभ्यास करतानाच असा अभ्यास करायचा. आता तुम्हाला शिकवायला कोण नाही आहे. तुम्ही स्वतः अभ्यास करता. पण व्हिडिओ, पेन, वही समोर ठेवून त्याच्यावरचे प्रश्न आणि उत्तरं, आणि नंतर तुम्हाला काही शंका आली तुम्हाला फोन करा. या दुसऱ्या प्रयोगामध्ये आपण टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन ही 2च रिॲक्शन दाखवणार आहे. पहिली सर्वसाधारण रिॲक्शन आपल्याला माहिती आहे. Mg+O2. आता किती रिॲक्टंट आहेत? Mg1 आणि दुसरा O2. मॅग्नेशियम मॅग्नेशियमची पीत हवेत जाईल. मॅग्नेशियम बर्न्स इन द प्रेझन्स ऑफ एअर. म्हणजे रिॲक्टंट कोणते झाले? मॅग्नेशियम प्लस ऑक्सिजन 2 झाले ना रिॲक्टंट, बरोबर? 2 रिॲक्टंट आणि तयार काय होतं? MgO. म्हणजे प्रोडक्ट किती झाले? 2. 1 MgO. 2 रिॲक्टंट 1 प्रोडक्ट. काय टाईप आहे? 2 रिॲक्टंट टू फॉर्म अ सिंगल प्रोडक्ट दॅट वी से द कॉम्बिनेशन रिॲक्शन. ओके. म्हणजे ही टाईप काय झाली? कॉम्बिनेशन रिॲक्शन. अजून एक प्रकार आहे. वेन ऑक्सिजन रिॲक्ट विथ एनी एलिमेंट दॅट वी से द ऑक्सिडेशन रिॲक्शन. ओके. ऑक्सिडेशन म्हणजे ही 2 टाईपमध्ये आपल्याला क्लासिफाय करता येईल. कोणकोणत्या? ऑक्सिडेशन आणि कॉम्बिनेशन. काय होतं तुम्ही याच्या अगोदर बघितलंय ना? मॅग्नेशियमची पीत हवेत जाळली, it react with oxygen to form a MgO. ऑक्साईड तयार होणं म्हणजे याला ऑक्सिडेशन रिॲक्शन म्हणतात. म्हणजे ही रिॲक्शन 2 टाईपमध्ये जाईल. कोणत्या? एक कॉम्बिनेशन आणि दुसरी ऑक्सिडेशन. झालं, आयडेंटिफिकेशन झालं. बॅलन्स इक्वेशन काय होईल? Mg+O2 दॅट गिव्स MgO.
आता 2 ऑक्सिजन आहे तिकडे 2 व्हायला पाहिजेत, म्हणून आपण टॉईस MgO असं घेतो. टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन. पण ते स्पिरिट लॅम्पने लवकर पेटली. एकदा पेटल्यानंतर उष्णता तयार होते. आता तिसऱ्या प्रकारात पण जाते, म्हणजे नंतर तुम्हाला हीट द्यावी लागत नाही तर हीट तयार होते. मग ज्या रासायनिक अभिक्रियेमधून उष्णता बाहेर टाकली जाते त्या रासायनिक अभिक्रियेला काय म्हणतात? हीट इज इव्हॉल्व्ड आउट. द केमिकल रिॲक्शन इन विच हीट इज इव्हॉल्व्ड आउट दॅट इज कॉल्ड ॲज एक्झोथर्मिक रिॲक्शन. तो सुद्धा प्रकार आहे, इंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक. मग ही नंतर एक्झोथर्मिक मध्ये जाते कारण हीट तयार होते. हीट अँड लाईट इज प्रोड्यूस इन दिस केमिकल रिॲक्शन. म्हणजे एका रासायनिक अभिक्रियेला तुम्ही 3 प्रकारामध्ये क्लासिफाय करू शकता. पहिलं कॉम्बिनेशन, दुसरी ऑक्सिडेशन आणि तिसरी एक्झोथर्मिक रिॲक्शन. पहिलं तुम्हाला द्यावी लागते उष्णता, नंतर उष्णता तयार होते. इथे आपल्याला तो प्रकार पण बघायचा आहे. स्टॉप कर थोडा वेळ. केमिकल रिॲक्शन मध्ये नेक्स्ट एक्सपेरिमेंट दॅट identify the types of chemical reaction. In this experiment, Zn, zinc reactant, zinc Zn, instead of in your notebook H2SO4 is the another acid. You know that when we studied the properties of element, in that the reaction with acid हा एक टॉपिक आपण 8व्या प्रकरणामध्ये मेटल अँड नॉन मेटलच्या मध्ये पाहिला होता. त्यावेळेस एनी मेटल्स व्हेन रिॲक्ट विथ ॲसिड हायड्रोजन गॅस इज रिलीज. या रासायनिक अभिक्रियेमध्ये 2 महत्त्वाचे रिॲक्टंट आहेत. एक आहे झिंक आणि दुसरा आहे हायड्रोक्लोरिक ॲसिड. इन दिस केमिकल रिॲक्शन more reactive zinc displace less reactive chlorine from its compound. हे आता क्लोरीन कोणाबरोबर आहे? तर क्लोरीन आहे कोणाबरोबर? HCl बरोबर. आणि झिंक हा सेपरेट आहे. झिंक रिॲक्ट विथ हायड्रोक्लोरिक ॲसिड विच इज मोर रिॲक्टिव्ह दॅन क्लोरीन. झिंक इज मोर रिॲक्टिव्ह दॅन क्लोरीन. डिस्प्लेस क्लोरीन फ्रॉम इट्स कंपाऊंड. सपोज आता मी याच्याबरोबर आहे हायड्रोक्लोरिक ॲसिड. समजा मी क्लोरिक आहे, तू झिंक आहे, थोडं मागे. हायड्रोक्लोरिक ॲसिड हा हायड्रोजन, मी क्लोरीन. ओके, तू काय केलं? क्लोरीनला डिस्प्लेस केलं. म्हणजे मला तू डिस्प्लेस केलं, तू माझी जागा घेतली इथे. हा काय झाला? तू माझी जागा घेतली, त्यामुळे हायड्रोक्लोरिन मधला क्लोरीन बाजूला झाला, हायड्रोजन सेपरेट झाला आणि तो आपल्याला बाहेर पडताना दिसतो. दॅट मीन्स झिंक डिस्प्लेस्ड हायड्रोजन फ्रॉम हायड्रोक्लोरिक ॲसिड अँड विच इज सेपरेट फ्रॉम हायड्रोक्लोरिक ॲसिड. हायड्रोजन वेगळा झाला, तो लेस रिॲक्टिव्ह आहे. झिंक हा मोर रिॲक्टिव्ह आहे. ZnCl2 तयार झालं. हायड्रोजन वेगळा झाला आणि तो वायूच्या रूपाने इथे निघून जाताना आपल्याला दिसतो. ओके, म्हणजे मोर रिॲक्टिव्ह झिंक डिस्प्लेस हायड्रोजन फ्रॉम हायड्रोक्लोरिक ॲसिड विच इज लेस रिॲक्टिव्ह. सच टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन इज कॉल्ड ॲज डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. आता ही डिस्प्लेसमेंट रिॲक्शन होत असताना
हायड्रोजन तुम्हाला बबलच्या स्वरूपात बाहेर पडताना दिसतोय. यू कॅन सी द हायड्रोजन रिलीज फ्रॉम दिस रिॲक्शन विच इज स्टोर्ड इनसाइड द टेस्ट ट्यूब. या टेस्ट ट्यूब मध्ये तो स्टोर करून जर ठेवला तर सगळ्यात महत्वाची टेस्ट आहे हायड्रोजन प्रेझेंटची. हायड्रोजन बर्न्स इन द ब्ल्यू फ्लेम. हायड्रोजन हा निळसर ज्योतीने जळतो विथ पफ साऊंड. तो आवाज करून जळतो. हा एक्सपेरिमेंट मला वाटतं तेजस्वी दोघांनी केलेलं. आता इफ वी टेक द टेस्ट in with the help of this burning candle, you can hear the sound clearly. You can hear the sound, that means it burns with a blue flame. परत तुम्ही अजून जर निरीक्षण केलं you can see the hydrogen is released in this test tube. आणि त्याची परीक्षा आपण जर घेतली तर ती हीच टेस्ट आहे मेन. इट बर्न्स विथ अ पफ साऊंड विथ ब्ल्यू फ्लेम. हे आपण दोन प्रकार, डिस्प्लेसमेंट, डबल डिस्प्लेसमेंट, कॉम्बिनेशन रिॲक्शन, या तीन प्रकारामध्ये आपण अभ्यास केलेला आहे. ते आपण ते हेच लागणार. बघा तुम्ही निरीक्षण केलं तर तो दिसतो आपल्याला बाहेर. तुम्ही वारंवार टेस्ट घेतली तरी त्याचा आवाज आहे. ओके.